प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये संभाजी महाराजांचं बलिदान मास घेतलं ना. ते संभाजी महाराजांचं बलिदान मास म्हणजे हे राष्ट्रीय सुतूक आहे आपल्याला, आहे ना. मग आपण ते सण साजरे करतो ते कोणाचे उपकार आहे आपल्यावरती? संभाजी महाराज आणि छत्रपती शिवरायांचे उपकार आपल्यावरती आहे. आणि आज प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये आपण संभाजी महाराजांचं बलिदान मास घेतलं का हो? आपणच घ्यायचं का? आज आपण स्वतःच्या घरामध्ये संभाजी महाराजांचं बलिदान मास आपण स्वतः घेतलं असतं, पण दाखवण्याचं कारण काय? आज गणपती सारखा उत्सव असला किंवा दुर्गा माता विसर्जन असलं की एकालाही बोलायची गरज भासली असते का? नाही भासत. मित्रांनो, आपल्याला जे सण साजरे करतो आहोत ते फक्त आपल्याला शिवरायांची देण आहे. मग आपल्याला ते विसरलं चालेल का? आपण त्याच्या जयंतीला नाचतो डीजेच्या तालावर, तेही बेबुंद नाचतो. मग बलिदान मास का पडत नाहीत? बलिदान मास पाळलं पाहिजे की नाही? आज आपल्या म्हणजे दुर्गा माता दौड निघतं, अरे त्या मुली आपल्या दुर्गा माता दौडल्या येतात, त्यांच्या घरात लव जिहाद सारखा किस्सा घडतच नाही. घडतो का? कारण की त्यांना धर्माचं शिक्षण दिलं जातं. असा कोणता आहे का की आपण त्यांना वाईट शिकवण देतोय म्हणून? आपल्याकडे जे मुलं आहेत त्यांना संस्कृती आपण देतो, त्यांना बोलणं कसं ते आपण सांगतो. मग आपण बलिदान मास पाळलंच पाहिजे. पाळणार आहे की नाही? आणि आज शेवटचा दिवस होता ज्यांनी या वर्षी बलिदान मास पाळलं नाहीये. कमीत कमी थोडस संभाजी महाराजांचा आपण चित्रपट पाहिला, किती यातना केल्या होत्या त्यांनी. आज त्यांनी जर धर्म सोडला असता तर कदाचित त्यांचा त्यावेळी जीव वाचला असता. अरे आपण पाहत आता आपलं काही धर्मरक्षक म्हणजे धारकरी परिवार आपला बिना चप्पल राहिला. आता आपल्याला जाणवलं की नाही की आपण बिना चप्पल जर राहिला तर आपल्याला चटका कशी द्यायला बसतात म्हणून. मग विचार करा, ज्यावेळेस संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये गरम आसारा घालल्या त्यावेळेस महाराजांच्या काय विचार झाला असेल. आज खऱ्या अर्थानं महाराजांच्या चिदड्या केल्या कशासाठी केल्या आणि त्यांनी यातना कोणासाठी सहन केल्या? तुमच्या ना आमच्या रक्तासाठी आणि आपला धर्म वाचवण्यासाठी. मग आज हे वेळ येते की प्रत्येकाला संभाजी महाराज सांगावं लागतोय, ते फक्त बलिदान मासच्या वेळेस. आज भरपूर लोकांनी स्टेटस ठेवले की महाराजांचं मरण पावलं, पण बलिदान मास पडायला त्यांच्या टाइमने फक्त सोशल मीडियावरती आपण महाराजांना ठेवलंय. बरोबर आहे की नाही? हे असं करता कामा नये मित्रांनो. आज आपल्याला संभाजी महाराजांचे विचार जपा, त्यांचं बलिदान आठवा. आणि आपण ज्या यावेळेस पाळलाय तर मित्रांना पण सांगा की मित्रांनो आपण बलिदान मास पाळलं पाहिजे. जय शिवराज, जय शंभूराज. आपण श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून हे उपक्रम राबवत असतो. संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सर्व उपक्रम राबवतोय. आपण वर्षातून आपले 3-4 कार्यक्रम असतात. बलिदान मास झाला, दुर्गा माता दौड झाली आणि गडकोट मोहीम झाली. आपण हे कशासाठी करतोय? आपण हे का करायला पाहिजे? आपण जर आपला धर्म आपल्याला टिकवायचा असेल तर हे आपल्याला करावं लागेल. आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्तगटाची पिढी तयार करायची आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्तगटाची पिढी तयार करायची आहे. हे तयार करण्यासाठी आपलं असं तोंडानं बोललं आणि झालं असं होईल का? याच्यासाठी आपल्याला आपल्या रक्तात जर छत्रपती संभाजी महाराजांचे विचार घ्यावे लागतील, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घ्यावे लागतील, त्यासाठी त्यांच्यासारखं आपल्याला कटिबद्ध व्हावं लागेल. सर्वात आधी आपल्याला आपल्या शरीरापासून सुरुवात करावी लागेल. आपल्याला सकाळी उठल्याबरोबर आपल्या शरीराला तशी हे सवय लावावी लागेल. जर आपण खानदेश दर्पणसाठी प्रदीप कुलकर्णी व राजेश चौधरी, सावदा, जिल्हा जळगाव.